वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार, मी आकाश प्रभाकर जल्लोष ढोल ताशा पथकातील एक पथक प्रमुख। मुंबईमध्ये खूप पथकं चालू आहेत। पथकांची काय बोलतात वेगळाच प्रकार चालू झालाय, ते कुठेतरी मनाला लागत होतं। एखादं पथक आहे ज्यामध्ये प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटीज असल्या पाहिजे, प्रॉपर कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी म्हणजे एक संस्कृतीचा वारसा जपणारं असं ढोल ताशा पथक पाहिजे होतं। माझा मित्र आकाश आंद्रे आणि खूप 2 वर्षापूर्वी खूप मागे लागलं की आपण काहीतरी स्वतःचं करूया, ढोल पथक वगैरे करूया। तेव्हा आम्ही आमच्या गावच्या ढोलेच्या मंडळामध्ये होतो आणि तिथेच आम्ही या ढोल ताशाचं बाळकडू घेतलं होतं। पण ते कुठेतरी मनाला हे करत होते की आपणही मोठं काहीतरी करावं, जे पुण्यात आणि आता सध्याच्या घडीला मुंबईमध्ये चालू आहे। एक दिवस ठरलं की आम्ही आमचं स्वतःचं पथक काढायचं। माझे मित्र 4 आम्ही बसून विचार विनिमय केला पथकाची बांधणी कशी करायची, कसं काय करायचं। तर तेव्हा आम्हाला काही या गोष्टीबद्दल एवढं ज्ञान नव्हतं की ढोल ताशा पथक हे एक्झॅक्टली काय असतं। मग आम्ही नेटवरती सर्च मारला, अरे पथक म्हणजे असं 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 काहीतरी असं म्हणजे, आणि ते फक्त आम्ही ऐकून होतो की पुण्याला पथक वगैरे असतात। मनामध्ये खूप धडकी बिडकी यायची की बाबा हे एवढं सगळं आपण ओपन करायचं म्हणल्यावरती आपल्याला काही ना काहीतरी हातामध्ये पाहिजे पण ना, असं तर ओपन होऊ शकत नाही। आता ढोल पथक तर काढायचंय, म्हणजे ढोल आणायचे कसे, काय भांडवल जमवायचं कसं। तर आम्ही ठरवलं की कोणाचाही पॉलिटिकल सपोर्ट आपल्याला घेता कामा नये। मग त्यावेळेस विचार केला की पैसे वगैरे सर्व आणायचे मग खरं करावे लागेल, कारण की 2 लाखाचा बजेट एवढा उभा करायचं म्हणजे। मीटिंग मध्ये ठरलं की प्रत्येकानं आता तर पैसा कुठून आणायचा नाही, पण प्रत्येकाकडून 1,500 रुपये त्यावेळेस आम्ही काढले। काही शाळेतल्या मित्रांनी सपोर्टही केला सुरुवातीला, आपण असं करूया तसं करूया। मग आम्ही जे काही मुलांनी पैसे दिले ते घेऊन आणि थोडे आम्ही कर्जही काढले, एका मुलाने आम्हाला मदतही केली आमच्या पथकातल्या। ते सर्व पैसे आम्ही एकत्र करून आम्ही पुण्याला जाऊन सर्व सामान मुंबईला घेऊन आलो 23 नोव्हेंबर 2014 रोजी। आणि तिथून एक पथकाला सुरुवात झाली असं म्हणता येईल। डिसेंबरमध्ये एक पहिलं वादनी घ्यायचं होतं, जे दैसर विभागातच होतं। मला एक खूप प्राऊड फील वाटतं कारण की आम्ही 30 नोव्हेंबर अजून 2 संडे त्याच्या पुढे, त्या 2 संडेमध्ये असा काही सराव झाला की 3ऱ्या संडेला आम्ही वादनी उत्कृष्ट केलं होतं। त्या ओपनिंग केल्याच्या नंतर जे आम्हाला रिस्पॉन्स यायला लागले त्यावेळेस खूप प्राऊड फील झालं। मग गणपती आले, गणपतीचा सराव सुरू झाला, मुलांची संख्या वाढत गेली, 40 60 होत चालले होते।
सगळीकडे पोहोचत होतं, गाजत ते होतं. मुलुंडमध्ये वादन झालं, बोरोलीत झालं, दहिसरमध्ये झालं, चांगला प्रतिसाद येत होता. मग साधारण आमच्या पथकाला 1 वर्ष झाल्यानंतर आम्ही ठरवलं की गणेशोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाला आम्ही पथकामध्ये मुलींची भरती चालू केली. आम्ही एक मीटिंग घेतली, बाबा हे कसं करता येईल, काय करता येईल, कसं होईल. आता स्टार्टिंगला मुली पथकामध्ये घ्यायच्या तर कुठल्या घ्यायच्या, इतर पथक सोडून आलेले आहेत त्यांना घ्यायचं की एकदम त्यांना पथकाबद्दल काहीच नॉलेज नाही अशांना घ्यायचं, त्याचे खूप सारे विचार येत होते. त्यानंतर ठरवलं की का नाही आम्ही आपल्या गावाकडच्या मुली, आपल्या विभागाच्या मुलींना अगोदर प्रोत्साहन देऊया, जेणेकरून त्यांना पथकाला जास्तीत जास्त वेळ देता येईल. माझी फ्रेंड तिने मला सांगितलं की या पथकात अशी अशी एंट्री आहे मुलींना, सो मी तिच्या रेफरन्सने मी या पथकात आले. त्यानंतर मुलींना शिकवायचं कसं, मुलींना सांगायचं कसं, मुलींना ढोल बांधायचं कसं. ॲज एक मुलगा मुलाला पटकन सांगू शकतो की तू ढोल बांध, ढोल वाजव, तू करतोय काय, त्याला पटकन ओरडू शकतो, पटकन काही बोलू शकतो. पण एका मुलीला तसं बोलणं आपल्याने पटकन होणार नाही, थोडा अवघड जात होतो. की इव्हन आम्हाला ते टिपरू वगैरे काय असतं, ढोल ते पानं वगैरे काय असतात तेही आम्हाला माहीत नव्हतं. पण जनरल जे आहे नॉलेज ते ह्या मुलांनी आम्हाला हळूहळू शिकवलं. फर्स्ट मी आली तेव्हा मला काहीच जमत नव्हतं, मी फक्त माझी हौस पूर्ण करायला मी आलेली या पथकामध्ये. पण नंतर सगळ्यांमध्ये मिसळून सगळ्यांचं एवढी सवय झालेली की नंतर मग ढोल, ताशा, ध्वज या सगळ्यात मी मिसळायला लागले. या फर्स्ट डेला मी आली तेव्हा मी प्रॅक्टिस ते असं म्हणतात ना की काही गोष्टी अशा हे रक्तामध्ये असतात की ते वाजायला लागल्यावर तुमचे हात आणि ते तुमचं जे काय बॉडी आहे ती पूर्ण मूव्ह करावी लागतं. त्यावेळेस साधारण 18-19च मुली होतो आम्ही आणि दर संडेला आम्ही दुपारचं जमायचो आणि ही जी आहेत आपली सर्व मुलं ती ऑलरेडी आम्हाला गाईड करायची. सरावाचे जे 5-6 तास असायचे ते कधी जायचे आम्हाला कळायचंही नाही आणि थकण्यासारखं असं काही नसतं. कारण जेव्हा बाकीच्यांना असं वाटतं की अरे ढोल बघितल्यावरती पहिलं म्हणतात अरे एवढा मोठा ढोल आहे, मला जमेल की नाही जमेल. बट काही म्हणजे असं तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत जर आवड असेल ना तर ती गोष्ट तुम्ही एन्जॉय करता. एकदा का तो ढोल तुम्ही कमरेला बांधला ना की तो ढोल नाचवल्याशिवाय तुम्हाला म्हणजे असं नाहीच काही होणार की नाही. कधी एकदा ते ताशाचे काड्या वाजतायत आणि कधी आमचं ढोल असतं असं आम्हाला होत असतं. असं म्हणता येईल की एक 4 महिन्यामध्ये त्यांनी वर्षभरात जे मुलांनी मदत काम केलं होतं त्यांच्या खांद्याला खांदा लावून करण्याचा प्रयत्न केला. हे जे आहे ग्रुप, हा ढोलताशा ग्रुप, तो एक प्रकारे आपण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय आणि जेवढे आपल्याला क्षण मिळतात आनंदाचे, आपल्याला एन्जॉय करण्याचे, ते आपण यामधून करतो असं मला तरी वाटतं पर्सनली. इथे म्हणजे कुठल्या पथकात मी असं बघितलेलं नाहीये की मुलीने जेवढ्या पण फॅसिलिटी दिल्यात त्या कुठेच नाहीयेत ज्या आमच्या पथकामध्ये आहेत. आणि याच कारणास्तव आमच्या पथकामध्ये आज 22 ते 22 मुली आहेत, त्या सुद्धा खूप कट्टर जल्लोषकर असं म्हणताय. सराच्या दरम्यान ढोल तर वाजत होते, कुठेतरी महाराष्ट्राचं भगवप्रतीक म्हणून आपण म्हणता येईल ते कुठेतरी आपल्या पथकातही असं वाटत होतं. मुलींनी स्वतः आपण ध्वजधारी बनू शकतो अशी इच्छा दाखवली. ठीक आहे, मी ढोल वाजत होती पण मला ध्वज पण करायचा होता. त्यांनी मला कुठल्या गोष्टीला नाही म्हटले, तुला ठीक आहे, तुला ही गोष्ट करायची तू ती पण कर, तुला ध्वज करायचं तर थोड्या वेळ ध्वज पण कर. मला डान्स नाचायची खूप सवय असल्यामुळे मी ध्वजाकडे गेले. ध्वजाकडे मी फर्स्ट टाइम जेव्हा नाचवला तेव्हाच माझ्यात इम्प्रूव्हमेंट झाली आणि मी पुढे जास्त करून ध्वजच नाचवायला लागली आणि आता मी ध्वजमध्ये लीडिंगचा रोल करते. भगवा ध्वज सगळीकडे फडकत होता. असं म्हणता येईल की त्याच्यात जुन्या मुलांचाही आणि नवीन मुलींचाही सहभाग होता. चांगल्या ठिकाणी कॉल येत होते. असंच एक GSB ट्रस्ट करून त्यांचाही आम्हाला एक कॉल आला होता की तुम्हाला महाराष्ट्राबाहेर वादन करायचंय, महाराष्ट्राबाहेर जायचंय. हेच फिलिंग एवढं मोठं होतं की मी सगळ्यांना सांगत सुटली की मला जायचंय, मी केरळला जाणार आहे. ते मी माझ्या फॅमिलीलाही सांगितलं. तर ते 4 दिवस मला म्हणजे कोणी म्हणजे नाही हे केलेलं की हा एवढे 4 दिवस. मग ती मुलगी, माझी 6 वर्षाची मुलगी पण आहे छोटी, तिला कोण सांभाळणार असं तसं कोणी काही बोललं नाही. घरच्यांनी पण फुल सपोर्ट दिला मला. त्या वादन क्षेत्रात सगळ्यांना अभिमान असं वाटलं की महाराष्ट्राबाहेर पहिलाच कॉल आणि तेही ह्या मंडळाचा आणि तेही केरळ राज्यामध्ये.
केरळमध्ये गेलो, वादनही सुरू झालं, अफाट गर्दी. जसं मुंबईत गणेशोत्सवाला जशी गर्दी असते तशी त्यांच्या इकडे कानंगडमध्ये त्यांच्या ग्रामदेवतेचं होतं. अक्षरशः त्या लोकांना असे खूप सारे माणसं ठेवायला लागले होते की एवढी गर्दी होती तिथे. ते आमचं ढोल ताशा पथक, आणि ते लोक स्वतःहून त्यांनी आम्हाला कमेंट दिली होती की बाकीच्या जेवढ्या पण म्हणजे त्यांचे जे प्रकार होते त्यापेक्षा जास्त गर्दी म्हणजे तुमच्या ढोल ताशा पथक बघायला होते. त्यामुळे आमच्यासाठी ती एक खूप मोठी अचिव्हमेंट होती. आणि ध्वजा अक्षरशः तो केरळापर्यंत पोहोचला. पथकाच्या मॅनेजमेंटचं म्हणाल तर जी मॅनेजमेंट टीम आहे त्याने उत्कृष्ट 100% नाही 200-300% दिलंय. त्यामुळे ते केरळचा कॉल खूप सक्सेसफुली झाला. मॅनेजमेंट करणं म्हणजे असं नाही आहे की एक पुढे येऊन फक्त एखाद्याला दमदाटी करायची किंवा नाही. मॅनेजमेंट किंवा एक मोठा भाऊ याचं कर्तव्य हेच असतं की आपल्या प्रत्येक लहान भावाला समजून घ्यायचं. जिथे चुकत असेल त्याला तिथे सांभाळायचं, जिथे तो बरोबर येत असेल त्याचं तेव्हा तिथे कौतुक करायचं. आम्ही डिपार्टमेंट वाईज काम करतो. मी जसं ढोल डिपार्टमेंट सांभाळलं की अंकुश ताशा डिपार्टमेंट सांभाळतो, आकाश ढोल डिपार्टमेंट सांभाळतो. ढोल वाजवता आम्ही सर्व जर 5 जण आहे असं इंडिव्हिज्युअली एका ठिकाणी उभं राहून काय करत नाही. आम्ही स्वतः वाजवतो, मी स्वतः ढोल वाजवतो आणि सर्वही करतो. अंकुशही स्वतः ताशा वाजवतो आणि सगळे हँडल करतो. आकाशही स्वतः ढोल वाजवतो आणि सर्व मुलांना सांभाळतो. हे सगळं आम्ही हे करावं लागतं कारण आपण सुरुवात केली, एक आपल्यावरती जी जबाबदारी आली, आपण सगळ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांशी बोलून त्यांची जबाबदारी आम्ही स्वतः ओढून घेतली. ती जबाबदारी आपल्याला पार पाडली पाहिजे, त्यासाठी आम्हाला हे सर्व करावं लागतं आणि ते करण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. जल्लोष ढोल ताशा पथकामध्ये आम्ही नुसतंच वादनही करत नाही तर आम्ही सणही साजरे करतो. जसं झालं दिवाळी झालं, जल्लोषचा बड्डे झाला, परत वर्धापन दिन झाला, हे अशा आम्ही गोष्टी साजऱ्या करतो आणि ह्यामुळे जो प्रॅक्टिसचा जो गॅप असतो तो एक भरून निघतो. ते लोक आल्यावरती अरे तू कसा आहे हे एक प्रकारे त्यांचं अजून बंधन मजबूत राहतं त्या गोष्टीने. मी कुठल्या पथकात जातो पण एवढं मॅनेजमेंट आणि एवढी चांगली प्रोत्साहन देणारी मंडळी अजून मला भेटलेली नाही. आतापर्यंत तर जल्लोषचं नाव खरोखरच उज्ज्वलच झालेलं आहे. मला तर असं वाटतं की जे रोपटं लावलंय त्याच्यात आता वृक्ष झालेला आणि त्याला फुलं तर हमखासच येणार. आज पथकाला 2 वर्ष झाले. तर या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो अभ्यास सगळ्यांनी केला, जे स्ट्रगल केलं, जी मेहनत घेतली, जो उत्साह दाखवला, तो वर्षानुवर्ष असाच राहून दे. आता असंच आपलं पथक हे पुढे हळूहळू मोठं होत राहणार आहे आणि असाच सपोर्ट माझा आणि आपल्या सगळ्यांचाच राहणार आहे. माझ्याकडून आमच्या पथकाला 2 वर्ष पूर्ण झाली तर सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून. जल्लोषला शुभेच्छा तर आहेतच बाय हार्ट. असंच आपण वाढत जाऊ, असेच एकत्र राहू आणि अशी मी अपेक्षा करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जल्लोष म्हणजे आनंद, मजा, मस्ती. 2 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे मी सर्व वादकांचं, सर्व जेवढे आमच्या मुलं मुली सर्वांचे मी एकदा खूप आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छाही देतो. सर्वांना अभिनंदनही करतो की कारण की तुमच्यामुळे आज जल्लोष पथकाला एक चांगली स्टँडर्ड आणि एक चांगली प्लॅटफॉर्म म्हणजे एक लेवल भेटलेली आहे पूर्ण मुंबईमध्ये. सर्व जल्लोष पथकातल्या मित्र आणि मैत्रिणींना द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आशा आहे की सर्व वादक असेच वर्षानुवर्ष आमच्याशी जोडील राहू, पुढे कार्य करत राहू. सगळ्यांना तुम्हाला 2 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळे असेच वाजवत राहा, असेच गाजवत राहा.